नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे श्रावण पौर्णिमा आणि उद्याच्या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून फेकायची आहे. कोणती वस्तू असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा. 25 जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावण पौर्णिमा सुद्धा आलेली आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण आपण साजरा करत असतो. श्रावण पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध धर्मासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि समुद्र देवतेची पूजा यासारखे महत्त्वाचे सण जे आहेत तर ते एकाच दिवशी साजरे केले जातात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान करणे, दान धर्म करणे आणि देवी देवतांची पूजा सेवा करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी स्वतः तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी ऐश्वर्य यश प्रदान करत असते. त्यामुळे धार्मिक दृष्टीने ही श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी रक्षाबंधनासोबतच माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय सेवा या दिवशी केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, परंतु सकाळीच मुलावरून उतरून टाका ही एक वस्तू. यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे नष्ट होऊन अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होईल. नोकरीमध्ये मुलांना भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या सकाळी मुलांवरून उतरून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, उद्या शनिवार सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे. उद्या रक्षाबंधन आहे, मुलांना सुट्टी असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो मुलांसाठी नक्की करून बघा. जो उपाय आहे तर तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर हा 100% प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कितीही लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठी मुलं असेल मुली असेल तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी मुलांवरून काही वस्तू जर ओवाळून टाकण्याला अतिशय अत्यंत विशेष महत्त्व दिलं जातं. हे जे उपाय आपण विशेष कितीवरती करतो तर ते मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी तसेच अडचणी दूर करण्यासाठी केले जात असतात. ही वस्तू मुलावरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांची नजर दोष, वाईट संकट किंवा त्यांच्या मार्गातील जे काही अडथळे अडचणी आहेत तर त्या दूर होतात. मुला मुलींची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, आयुष्यामध्ये प्रगती होत जाते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, सतत चिडचिडपणा करत असेल, हट्टीपणा करत असेल, मुलांना सतत नजर दोष लागत असेल. आता बघा, नजर दोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्या लोकांचीच लागते का तर नाही, तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर लागत असते. खास करून आई वडिलांची मुलांना जास्त नजर लवकर लागत असते आणि आई वडिलांची ही मुलांना खूप लवकर नजर लागते. आणि जेव्हा आई वडिलांची नजर मुलांना लागते त्यावेळी मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होत असते. किंवा बऱ्याच वेळा आपली मुलं घरातून बाहेर खेळण्यासाठी जात असतात, बाहेर अनेक लोक असतात, त्यांना भेटतात, त्यावेळी लोकांची नजर सुद्धा आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या
आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होत असते। तुमच्या घरामध्ये मोठे मुलं असेल किंवा मुली आहेत, शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नाही। मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही किंवा त्यांना अभ्यासच करावासा वाटत नाही। तर मुलांना जेव्हा नजर दोष लागतो त्यावेळी नजरबाधा होते, त्यावेळी मुलांना यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या उद्भवत असतात। आणि बऱ्याच वेळा आपण मुलांना दोष देत असतो की या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, लक्ष नाही किंवा हा अभ्यासच करत नाही। खरं तर बघा, मुलांना नजरबाधा होत असते आणि म्हणून मुलांमध्ये जे बदल आहेत तर ते आपल्याला झालेले दिसून येत असतात। आणि म्हणून विशेष स्थितीवरती मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात। आता तुमचा मुलगा किंवा मुलगी ही घरातून बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। आता उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान आणायचं आहे आणि पिंपळाचं झाड हे सगळीकडे शक्यतो बघायला मिळतं। एक पिंपळ वृक्षाचं पान जे आहे तर ते तुम्हाला आणायचं आहे, त्याचा देठ जो असतो तर त्याच्या सहित तुम्हाला आणायचं आहे। यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे, पांढरा भात शिजवून घ्या, त्यामध्ये मीठ तेल घालायचं नाही, अळणीच भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे। यानंतर पिंपळाच्या पानावरती तुम्हाला एक मुठभर भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या भातावरती तुम्हाला 7 लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे। सुकलेल्या देठा सहित मिरच्या घ्या आणि यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण हातामध्ये घेणं शक्य असेल तर हातामध्ये हे पान जे आहे तर ते घ्यायचं आहे। फक्त पानाचा जो देठ आहे तो आपल्याकडे असेल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर त्या भातावरती तुम्हाला 3 काळी मिरी जे आहे तर ते देखील ठेवायचे आहे आणि पान हातात धरायचं आणि आपल्या मुलांवरून फक्त डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन लांब एखाद्या झाडाखाली ठेवून यायचं आहे। जिथे कुठे पक्षी कावळे येतील तो भात खाऊन जातील। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर मग 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पानं जी आहे तर ती आणावं लागणार आहे। वेगवेगळा उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे आणि एका मुलावरून हा उपाय केल्यानंतर परत पुन्हा ते पान दुसऱ्या मुलांसाठी अजिबात वापरू नका। तसेच आता तुमची मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी आहेत तर मग काय करावं, मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्ही उतरून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो उतरून घेऊ शकता। 4 दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशेला तुम्ही उतरवला आणि घराच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल। जसं तुम्हाला शक्य होईल, ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता जेव्हा तुम्ही मुलांना हा उपाय करण्यासाठी बसवणार आहात त्यावेळी तुम्हाला मुलांचं तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार नाही किंवा तुमचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला येणार नाही, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे। दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांचं तोंड करून बसू शकता, कारण दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते आणि यमाची पूजा ही फक्त अमावस्येलाच केली जाते। म्हणजे पितरांची पूजा अमावस्येला आपण करत असतो आणि हा उपाय आपण मुलांसाठी करणार आहे। त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला मुलांना चुकूनही बसवायचं नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण ज्यांना सकाळी हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी संध्याकाळी एक मुलांसाठी उपाय करायचा आहे। तो म्हणजे काय करायचं तर 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहे, थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी नसेलच तुमच्याकडे तर मग अगदी तुम्ही काळी मोहरी आपण जी भाजीमध्ये वापरतो घरामध्ये तर ती घेतली तरी देखील चालणार आहे। या 3 वस्तू तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायच्या आहे।
त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला कापुराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करून घ्यायच्या। मातीचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबत ह्या जाळून टाकायच्या आहे। यामुळे काय होईल, मुलांना जर कुणाची वाईट नजरबाधा लागलेली असेल, काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या मुलांमध्ये असेल तर ती सुद्धा जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता, परंतु पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि हा दुसरा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही दोन्हीही उपाय केले तरीही चालेल किंवा दोनपैकी जो एक उपाय शक्य होईल तो उपाय तुम्ही करायचा आहे। पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितला तर हा उपाय जो आहे तर तो आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे। तर आवर्जून उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्या केलेल्या उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच अनुभवायला मिळेल। तुमच्या मुलांमध्ये झालेली प्रगती जी आहे तर ती काही दिवसामध्ये तुम्हाला हळूहळू जाणवायला सुरुवात होईल आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी, समस्या आहे, अडथळे आहे तर ते हळूहळू दूर होते। फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सेवा जी आहे तर ती करत राहा। सेवा करा, सेवेकरी घडवत राहा। तर सांगितल्याप्रमाणे दोन्हीही उपाय तुम्हाला शक्य असेल तर दोन्हीही करा किंवा एक करणे शक्य असेल तर एक करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।